आज आपण काय करणार आहोत? चे शब्द तयार करणार आहोत. कशाचे? आन. कशाचे? आन. आन. बरोबर आहे. आता बघा, या च्या अगोदर जर आपण सी लावला, काय लावला? काय लावला आपण? सी. सी लावला आपण आणि त्याच्या पुढे हा ॲन जोडला. हा शब्द काय तयार झाला? कॅन. शब्द काय तयार झाला? कॅन. का? कॅन. कॅन झाला. पण मी जर हा जो सी आहे, जर मी असा झाकून ठेवला तर याला काय म्हणता येईल आपल्याला? ॲन. काय म्हणता येईल? ॲन. बघा, या सी ला मी झाकून टाकलाय आणि याला मग आपण काय म्हणता येईल आपल्याला? ॲन म्हणता येईल. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? मी तुम्हाला ॲन हे दोनच अक्षर देणार. तुम्हाला त्या ठिकाणी शब्द लावून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द बनवायचे आहेत. बनवता येतील? बनवता येतील का? तर आपल्याला काय करायचं आता? मी या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स काढून देतो. बघा मी बॉक्स कसा काढतोय. किती काढलेत? 1 2 3 4 5. किती बॉक्स काढलेत? 5 बॉक्स काढलेत. इथं पण मी 5 बॉक्स काढतो. 1 2 3 4 5. 1 2. बरोबर आहे. इथं पण मी 5 बॉक्स काढतो. बघा, 1 2 3 4 5. बरोबर आहे. आता चे शब्द आपल्याला या ठिकाणी बनवायचे. चे शब्द बरोबर आहे. कोणते शब्द बनवायचे आपल्याला? चे शब्द बनवायचे. तर हा जो बॉक्स मी तुम्हाला दिलाय, या बॉक्स मध्ये आपल्याला ऑफचे शब्द बनवायचे. कोणते? ऑफचे. कोणते बनवायचे? ऑफ. ॲन है ना. इथं ऑफ, इथं ॲन. आणि या ठिकाणी जे आपल्याला आहे, या ठिकाणी आपल्याला अब चे शब्द बनवायचे. अब. कोणते बनवायचे? अब. UB. अब. कोणते बनवायचे? अब. बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल हे बनवायचे कसे? मी तुम्हाला फक्त एक त्याचं अगोदरचं अक्षर मी तुम्हाला देणार. अगोदरचा अल्फाबेट, सुरुवातीचा अल्फाबेट मी तुम्हाला देणार. त्या अल्फाबेटच्या पुढे तुम्हाला फक्त, इथं मी जो अल्फाबेट देईल त्याच्या पुढे फक्त काय लिहायचं? तुम्हाला ॲन लिहायचंय. बरोबर आहे. जसं मी या ठिकाणी लिहिलं सी. इथं काय लिहिणार तुम्ही? इथं काय लिहिणार? इथं मी सी लिहिला की नाही? आता इथं काय लिहिणार? ए. आणि इथं एन. इथं दिलाय बघा तुम्हाला एन. इथं मी सी लिहिलाय, तर इथला हा ए इथं लिहायचा आणि हा एन इथं लिहायचा. शब्द तयार झाला कॅन. काय तयार झाला? कॅन. आता मी तुम्हाला या ठिकाणी काय दिला? एन दिला. काय दिला? एन. तुम्हाला एन इथं लिहायचा. शब्द काय तयार होईल? मॅन. काय तयार होईल? मॅन. इथं तुम्हाला टी दिला, इथं एन दिला. काय शब्द तयार होईल? टॅन. काय तयार होईल? टॅन. मी या ठिकाणी तुम्हाला व्ही दिला. शब्द काय तयार होईल? वॅन. काय तयार होईल? काय तयार होईल? वॅन. आणि या ठिकाणी मी तुम्हाला पी दिला. काय शब्द तयार होईल?
PAN, इथं AN दिला. पॅन काय तयार होईल? पॅन है ना, माहिती आहे ना पॅन. मॅन म्हणजे माणूस है की नाही, व्हॅन म्हणजे गाडी है की नाही, टॅन म्हणजे है की नाही. अशा पद्धतीने आपण हे शब्द तयार केले. मॅन, टॅन, व्हॅन, पॅन असे शब्द तयार होतात. आता मग ओपीला काय करायचं आपल्याला ओपीला, तर ओपीला आपण काही नाही बघा, या ठिकाणी टी लिहिला मी. काय लिहिला? टी. आणि त्याच्या पुढं ओपी जोडला. ओपी. काय शब्द तयार झाला? टॉप. काय शब्द तयार झाला? TOP. टॉप झाला की शब्द तयार. त्यानंतर आपण या ठिकाणी सी लिहिला आणि हा ओपी पुढे लिहिला. काय शब्द तयार झाला? कॉप. काय तयार शब्द झाला? कॉप है की नाही. त्यानंतर या ठिकाणी मी एम लिहिला आणि ओपी जोडला. शब्द तयार झाला मॉप. काय तयार झाला? मॉप है की नाही. शब्द काय तयार झाला? मॉप. आता या ठिकाणी मी काय केलं? पी लिहितो आणि या ठिकाणी शब्द तुम्ही आता हे दोन शब्द तुम्ही लिहा. पी आणि इथं पी जोडल्यानंतर ओपी इथं जोडल्यानंतर काय होतो? पॉप. काय तयार होतो? पॉप. आणि या ठिकाणी मी एन लिहितो. शब्द काय तयार होतो तुम्ही लिहायचा. ठीक आहे. 3 शब्द ह्या ऑपचे मी तयार करून दाखवले. समजा मी हे टी जर आहे हा झाकला तर नुसतं ऑप. सी जर झाकला ऑप. एम जर झाकला ऑप. एवढंच म्हणतो आपण. पण ते जर आपण ओपन केला टॉप, कॉप, मप असं त्याचं उच्चारण होतं. बरोबर आहे? आलं का लक्षात? हा. आता बघा आपल्याला UB म्हणजे अब. UB म्हणजे अब. आता याचे शब्द आपल्याला तयार करायचे. या ठिकाणी समजा मी टी लिहिला आणि त्याला UB जोडला. U आणि बी. टब. टब. काय शब्द तयार झाला? टब. टब माहिती आहे की तुम्हाला? ते टब घरी असतो आपल्या, धुणं वगैरे धुतात त्याच्यात. कधी कधी तुम्ही पण बसता त्याच्यात आंघोळीला. टब है की नाही. टब म्हणतात त्याला है की नाही. काय म्हणतात त्याला? टब. म्हणजे ट जर आपण झाकला तर काय काय राहतो शिल्लक? अब राहतो. अब. ट जर आपण झाकला तर काय शिल्लक राहतो? अब. अब. काय शिल्लक राहतो? अब है की नाही. आता या ठिकाणी बघा आर लिहितो मी. या ठिकाणी अब. UB या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे रब तयार होतो. काय तयार होतो? रब. आर मी दिलाय, याच्या पुढे UB जोडायचा आहे म्हणजे शब्द काय तयार होईल? रब. बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी एच देतो मी. काय दिला मी? एच दिला. याच्या पुढे UB तुम्हाला लिहायचा आहे. काय शब्द तयार होईल? हब. काय तयार होईल? हब. त्यानंतर मी या ठिकाणी सी लिहिला. UB लिहायचा इथं. शब्द तयार होईल कप. काय तयार होईल? कप. CUB कप. बरोबर आहे. आणि या ठिकाणी मी एस लिहिला आणि UB या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. शब्द काय तयार होईल? सब. काय तयार होईल? सब. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं बघा आपण काय केलंय, तुम्हाला एक एक अल्फाबेट दिलाय. प्रत्येक अक्षराचा पहिला अल्फाबेट दिलाय आणि पहिला अल्फाबेट देऊन बाकीचे 2 अल्फाबेट तुम्हाला त्याच्यावर दिलेले आहेत. 2 अल्फाबेट मी त्याच्यावर तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला किती सोपं आहे. तुम्हाला एवढंच करायचं आहे. हे अल्फाबेट दिलेलं आहे, वरचं जे अल्फाबेट आहे त्याच्या पुढे लिहायचंय. बस संपला विषय. एक शब्द तयार आपला झाला. म्हणजे इंग्रजीचे शब्द आपण तयार करू शकतो. अवघड आहे का इंग्रजी? अवघड आहे का? सोपं आहे बघा. कॅन, मॅन, टॅन, वॅन, पॅन झालं. टॉप, टॉप, मॉप, पॉप, नॉप झालं. इथं काय? टब, रब, फब, कब, सब झालं. अवघड आहे? काही अवघड नाही. लिहा आणि मला हे
शब्द तयार करून दाखवा. लिहा बरं.